व फूडमॉल पाण्याखाली गेलाय। यात अनेक जण अडकून पडल्याचं समजतंय। त्यांची वाहतूक पोलिसांनी हेल्प फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांनी रेस्क्यू करून सुटका केली आहे। या फूडमॉलमध्ये एक श्वानही पावसाच्या पाण्यात अडकून पडलेला होता, त्यामुळे रेस्क्यू टीमनं पावसाच्या पाण्यात फूडमॉलमध्ये अडकलेल्या या श्वानाची सुखरूपपणे सुटका केली आहे। तर रायगड जिल्ह्याला कालही पावसानं झोडपलेलं होतं। अवघ्या 24 तासात 297 मिलीमीटर पाऊस झालाय। आज सगळ्या शाळांना सुट्टी दिली गेलेली आहे। विशेष करून मुंबई असेल, पुणे असेल, ज्या ज्या भागामध्ये अतिवृष्टी आहे त्या भागात सगळ्या शाळा बंद ठेवण्यात आलेल्या आहे। त्या जिल्हाधिकाऱ्यांनी, जिल्हा प्रशासनाने तशा सूचना त्या ठिकाणी दिलेल्या आहेत। मुंबईमध्ये सुद्धा आज मुंबईमध्ये 12 वाजता या ठिकाणी माननीय मुख्यमंत्री महोदयांनी मंत्रालयामध्ये डिझास्टर मॅनेजमेंटच्या ऑफिसमध्ये बैठक बोलवलेली आहे। त्या बैठकीमध्ये त्या ठिकाणी चर्चा होऊन पुढचे निर्णय घेतले जातील। पण आज मुंबईमध्ये मी सगळ्यांना विनंती करणार आहे, कोणी पर्यटन करू नका, बाहेर पडू नका, अजिबात पडू नका। थोड्याच वेळामध्ये आम्ही जाहीर करणार आहोत, ऑफिसेस बंद ठेवणार आहोत, शाळा कॉलेज बंद आहेत। पण फिरण्यासाठी, कारण मी कालही पाहिलं, परवा एवढी गर्दी आहे सगळी बाहेर फिरणाऱ्यांची, तर कृपया घराबाहेर पडू नका। आज वाऱ्याचा वेग जो काल 50 ते 60 होता, आज जवळपास तो 70 ते 90च्या स्पीडने आहे। वाऱ्याचा वेग हा 70 ते 90 प्रति किलोमीटर म्हणजे प्रति तास किलोमीटर हा इतका आहे। त्यामुळे कोणी बाहेर पडू नका। मुंबईमध्ये अनेक ठिकाणी झाड पडण्याचा प्रकार होतोय। हवेमुळे, जास्त वाऱ्यामुळे अजूनही झाड पडण्याची शक्यता आहे। मग आपण झाडाखाली उभे आहात, आपली गाडी चाललेली आहे आणि त्या अशा ठिकाणी दबून खूप मोठा नुकसान किंवा जीवितहानी होण्याची शक्यता आहे। आणि म्हणून शक्यतोवर आज बाहेर पडू नका। आज आणि उद्या काही ठिकाणी रेड अलर्ट दिला गेलेला आहे। त्यामुळे आमची सर्वांना विनंती आहे की कुणीही विनाकारण कुणीही बाहेर पडू नका। सर, ग्रामीण भागातले आमदार पोहोचणार नाहीत, मंत्री पोहोचू शकत नाहीत, काय नेमकं अधिवेशनाचं कामकाज सुरू राहणार आहे का? कारण मुंबईतलेच फक्त लोकप्रतिनिधी येऊ शकतात। थोड्याच वेळामध्ये या संदर्भातला निर्णय होईल। माननीय मुख्यमंत्री महोदय आहेत, आमचे मान्य विधानसभेचे अध्यक्ष आहेत, मान्य सभापती आहेत विधान परिषदेचे, त्या या बाबतीमध्ये निर्णय जाहीर करतील। पण मला वाटतं की आज आणि उद्या अतिशय मुसळधार पाऊस आणि वादळ या ठिकाणी हवामान खात्याने दाखवलेलं आहे। त्यामुळे आपण कुणीही बाहेर पडू नका। परवा वॉटरफॉल धबधब्याच्या खालच्या ठिकाणी बघायला गेले, 2 मुलं जीवानी त्यांना जावं लागलं तरुणांना। आणि म्हणून माझी पुन्हा विनंती आहे, म्हणजे अनेक जण पावसाची मजा घेण्यासाठी अजूनही फिरत आहेत, कोणीही बाहेर फिरू नका किंवा पोलिसांना मग सक्तीच करावी लागेल। त्यामुळे अशी परिस्थिती येता कामा नये। सर्वांनी आम्हाला सहकार्य करावं। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एक्सप्रेस हायवे हा बंद केलेला आहे आणि मिसिंग लिंकच्या इथे पण पाणी बाहेर येते, त्यावर पण आता खूप जोरदार सोशल मला वाटतं ही नैसर्गिक आपत्ती आहे। आपलं सर्वांचं काम हेच आहे की फक्त राजकारण न करता या ठिकाणी सगळ्यांनी सहकार्य करतोय। वादळ, पाऊस, अतिवृष्टी मोठ्या प्रमाणामध्ये आहे, या विषयावर आपल्याला नंतरही बोलता येईल। पण लगेच कुठे कळायला लागलं की त्याच्यावर राजकारणच करायचं, मला वाटतं ही आमची तुमची सर्वांची जबाबदारी आहे। जनतेचं हित, त्यांच्या जीवाचं रक्षण याला प्राथमिकता त्या ठिकाणी दिली पाहिजे। काल रात्रीसुद्धा आपण बघितलं, मानखुर्दमध्ये 6 जण त्या ठिकाणी मृत्युमुखी पडले। मी रात्री 2-3 वाजेपर्यंत तिथेच होतो। नाशिकहून डायरेक्ट मी तिथे 12 वाजता पोहोचलो। म्हणजे अशा दुर्दैवी घटना घडत आहेत। त्यामुळे सर्वांनी अलर्ट राहिलं पाहिजे। विरोधी पक्ष नेत्यांना मी विनंती करेल की बाबा तुम्ही सहकार्य करा। आपण नंतर 2 दिवसांनी काय राशन करायचं बघू, पण आता लोक काहीतरी विचलित होतील, कोणते डिस्टर्ब होतील, अशा प्रकारचे विधानं कोणी करू नका। आरोप प्रत्यारोप आपण नंतर करू। घाटमाथ्यावर किती प्रमाणामध्ये पाऊस सध्या सुरू आहे आणि बॅक वॉटर धरणाची पोझिशन्स काय आहे साधारण? धरणामध्ये आता पाणी येते, कारण एवढा मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस झाल्यावर आता धरणं भरतीलच, त्या बाबतीत काही दुमतच नाही आहे। अजून ती माहिती इथे आलेली नाही, पण सारखा सतत मुसळधार पाऊस या ठिकाणी सुरू आहे। सगळ्या ठिकाणी धरणांच्या पातळीमध्ये वाढ होते। मुंबईमध्ये सुद्धा होईल, पुण्यामध्ये सुद्धा होईल, पण पाहिजे त्या प्रमाणात अजूनही नाही आहे। कारण कॅचमेंट एरियामध्ये वरती पाऊस झाला पाहिजे, त्यावेळेला धरणामध्ये पाणी येतं। अजूनही नाशिक वगैरे भागामध्ये एवढा पाऊस नाही जेवढा मुंबईमध्ये, उपनगरामध्ये या ठिकाणी होतोय। पण धरणं आता भरायला लागलेली आहेत, पण ते अजून संथ गतीने आहेत। मला वाटतं येणाऱ्या काही दिवसामध्ये जेव्हा पाऊस होईल त्यावेळेला धरणे भरली जातील अशी अपेक्षा आपण या ठिकाणी करूया। हिंदी में बताना चाहेंगे कि इस वक्त महाराष्ट्र में क्या स्थिति है, खासतौर पर मुंबई में अगर देखा जाए और बाकी अन्य जगहों पर भी क्या पूरी तरह से? महाराष्ट्र में बहुत बारिश हो रही है, हवा भी बहुत तेज चल रही है और मतलब मुझे लगता है कि सभी जो लिमिट्स है, मतलब हर साल जो बारिश होती
कई सालों में ऐसी बारिश हुई नहीं होगी। ऐसी बारिश मुंबई में, उपनगरों में भी हो रही है, कई जगह हो रही है महाराष्ट्र में, और इसीलिए अलर्ट दिया गया है। 4-5 जगह रेड अलर्ट भी है, ऑरेंज अलर्ट है, और हवा जो चल रही है वो बहुत तेज़ी से चल रही। कल का हवा का स्पीड जो था वो 60-70 तक था, 50 से 70 तक रफ्तार से, 1 घंटे की रफ्तार से 50-60 किलोमीटर की रफ्तार से चल रही थी। आज दोपहर से अनुमान है 12 बजे के बाद 70 से 90 प्रति घंटा किलोमीटर ये चलेगी। और इसलिए सभी से अनुरोध है कि कोई भी बिना मतलब घर से बाहर ना निकले। बिना मतलब क्या, घर के बाहर निकले ही नहीं, क्योंकि बहुत सी जगह ऐसी है जहाँ पेड़ गिर रहे हैं, नुकसान हो रहा है, कई जगह लोगों की मतलब जान। तर आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी आवाहन केलेलं आहे की गरज नसल्यास घराबाहेर पडू नका। त्यामुळे आता सरकारकडून देखील या सगळ्या परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे। पुढची महत्त्वाची अपडेट येते, रायगड जिल्ह्याला सध्या पावसानं झोडपलंय। गेल्या काही दिवसांपासून रायगडमध्ये तुफान पाऊस सुरू आहे आणि त्यामुळे नद्यांना पूर आलाय। रायगड जिल्ह्यातल्या रोहा, पेण, नागोठणे आणि महाड परिसर पूर्णपणे पाण्याखाली गेलाय। पूरस्थिती असताना नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत। आपण पाहतोय रोहा, पेण, नागोठणे, महाड या रायगडमधल्या सगळ्या महत्त्वाच्या शहरांना पाण्यानं वेढा दिलेला आहे। अनेक घरं पाण्याखाली आहेत, अनेक दुकानांमध्ये पाणी शिरलंय, बाजारपेठात पाणी शिरलंय, नदीनं पात्र सोडलंय। त्यामुळे अतिशय विदारक स्थिती या सगळ्या ठिकाणी पाहायला मिळते। रायगडमध्ये अतिमुसळधार पाऊस गेले काही दिवस झालाय आणि त्याचा परिणाम म्हणून जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालंय। रायगड जिल्ह्यात सलग 6व्या दिवशी पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे पेण तालुक्यात पूरस्थिती अतिशय गंभीर झाली आहे। तुफान पावसामुळे भोगवती नदीला पूर आलाय। पेण तालुक्यातल्या गावांना भोगवती नदीच्या पाण्याचा वेढा पडलाय। जिते, गडब आणि रामवाडी या सखल भागातील गावांमध्ये पुराचं पाणी शिरलंय। जिते आणि गडब येथील घरांमध्ये पाणी साचल्यामुळे स्थानिक नागरिक अडकलेत, त्यांना सुरक्षित ठिकाणी हलवण्याचे प्रयत्न सुरू आहेत। तर खासदार सुप्रिया सुळे सध्या बोलतात, आपण थेट जाऊयात। कारण का मला विश्वासच बसत नाही की ज्या मिसिंग लिंकचा एवढा मोठा कार्यक्रम झाला आणि अर्धा तास सगळ्यांचा वाचत होता। शेवटी आम्हीही सगळ्यांनी त्याचं कौतुक केलं की अरे वा, सगळ्यांचा वेळ वाचतोय, चांगली कॉस्टमध्ये पडूया नको, कारण का तो एक वेगळा विषय आहे। कारण का जेवढा निधी त्याच्यात टाकलाय आणि त्याच्यातून जो आउटकम आहे त्याच्यात मिसमॅच आहे, पण चला ठीक आहे, आता सगळ्यांची सोय झाली, त्याच्याबद्दल आम्ही सरकारला शुभेच्छा दिल्या। पण ज्या पद्धतीने मिसिंग लिंकचे व्हिडिओ येत आहेत हे अतिशय चिंताजनक आहे। त्याचबरोबर हा एकटा नाही, मुंबईमध्ये अनेक वसई, विरार, भांडूप सगळ्याच भागांमध्ये सातत्याने इन्फ्राचे प्रोजेक्ट्स चालले, तिथे झाडं पडत आहेत। मानखुर्दला 6 लोकांचा मृत्यू झालेला आहे। म्हणजे नक्की महाराष्ट्रात काय चाललेलं आहे? पाऊस अनेक वेळा झाला, एवढा पाऊस आधीही झालेला आहे, पण एवढं नुकसान आणि हानी ही कदाचित पहिल्यांदाच बघायला मिळते आणि अतिशय चिंताजनक आहे। आळंदी जर आपण परिस्थिती घाई झाली का? कारण मुख्यमंत्री म्हणले ड्युरेबिलिटी चेक करण्यासाठी 2 खड्डे पडले आणि दुसऱ्या दिवशी तिथला स्लॅब कोसळते। उद्घाटनाची घाई झाली का? तुम्ही त्या सगळ्या उद्घाटनाच्या आलिशान कार्यक्रमामध्ये अडकला होतात, वाहतूक कोंडी? नाही, मला असं वाटतं तातडीने एकतर महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांनी तातडीने एक इमर्जन्सी डिक्लेअर करावी, आढावा या सगळ्या इन्फ्राचा घ्यावा आणि महाराष्ट्राला काय सत्य आहे हे महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांनी स्टेटमेंट करणं अतिशय गरजेचं आहे। मी सगळ्यांना आवाहन करते, विनंती करते की जेवढा प्रवास टाळता येईल तेवढा टाळला पाहिजे। पण माझी मागणी आहे की या सगळ्या इन्फ्रास्ट्रक्चरची पारदर्शक इन्क्वायरी झाली पाहिजे। मी करप्शन आता म्हणणार नाही, कारण का अजून माहिती आलेली नाही, पण जरूर ह्या इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये किती पैसे खर्च झाले, सेफ्टी ऑडिट झालं का, आणि जर झालं असेल तर ह्या सगळ्याचा नॅचरल डिझास्टरचा विचार केला का नाही जेव्हा या मिसिंग लिंकचा प्लॅन केला, या सगळ्याची उत्तरं महाराष्ट्र सरकारला द्यावी लागतील। झालंय पाटणला आणि 4 जणांचा जीव गेल्याची भीती व्यक्त केली जाते। एनडीआरएफ रेस्क्यू करतंय, पण सगळीकडे तशीच परिस्थिती दिसते। चांदणी घाट बंद करण्यात आलाय, त्यामुळे कोकणात जाणारं सगळी वाहतूक आहे ती बंद आहे। मुंबईला जाणारे सगळे मार्ग पूर्णतः बंद झाले। तुम्ही हे कशाचं द्योतक समजताय? नॅचरल कॅलॅमिटी जरी असली तरी पर्यायी मार्ग नसणं किंवा हेल्पलेस होणं नागरिकांना मोठी नाराजी व्यक्त करतात सगळे नागरिक। रेल्वे स्टेशनला अडकून पडलेले, एसटी स्टँडला अडकून पडलेले। नाराजी तर रास्तच आहे, पण सुरक्षिततेबद्दल कोण विचार करतंय? एवढे मोठे इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट्स हे सरकार करतंय, सातत्याने इन्फ्राचं आमचं सरकार आहे सांगणारं हे सरकार, त्याच्यात जर सुरक्षितता
किंवा पर्यावरणाचा विचार नसेल तर उपयोग काय आहे? एक पाऊस पडलाय आणि पूर्णपणे महाराष्ट्र पॅरलाइज झालेला आहे, अशी परिस्थिती सगळ्या चॅनल्सच्या माहितीवरनं आपल्याला दिसते. आज तुम्ही पुण्याच्या स्टेशनला जा, ST स्टँडला जा, शाळा बंद आहे, कॉलेज बंद आहे, हे मी समजू शकते. पण कनेक्टिव्हिटी पुणे आणि मुंबई ही एवढी महत्त्वाची शहरं आहेत, त्याच्यात कनेक्टिव्हिटी बंद होणं हे धक्कादायक आहे. म्हणजे पुण्या मुंबईमध्ये सेशन चालू आहे. सेशनला आमदार पण आज पोचणार आहेत का नाही देवालाच ठाऊक. आणि जर आमदार निघाले नसतील तर माझी त्यांना विनंती आहे, जाऊ नका, रिस्क घेऊ नका. पण जर आमदार, खासदार, लोकप्रतिनिधी विधान भवनला पोचू शकत नसतील, तुम्ही विचार करा, एखादी इमर्जन्सी असेल, एखादा डॉक्टर असेल, कुणाची फ्लाईट असेल, कुणाच्या शिक्षणाची कामं असतील, एवढी कामं असतात, त्याच्यासाठी कोणी मुंबई पुणे प्रवास करू शकत नाही. आणि मुंबई पुणे प्रवास करण्यासाठी 3 रस्ते, एक रस्ता नाही आहे, 3 रस्ते. एक ताम्हिणी घाटातून तुम्ही जाऊ शकता, तो बंद. मिसिंग लिंक म्हणे तो बंद. जुना आपला म्हणजे तुमचा कदाचित जन्मही झाला नसेल तेव्हा, आमच्या लहानपणी आम्ही त्या खंडाळाच्या घाटात. आता पुण्यातून एक मोठी बातमी येते. पुणे जिल्ह्यातल्या मावळ तालुक्यातल्या घोरवाडी गावातील 37 नागरिकांना NDRFच्या टीमनं पाण्यातून सुखरूपपणे बाहेर काढले. एका खासगी बसमध्ये हे सगळे प्रवासी अडकलेले होते. या प्रवाशांना आता सुखरूपपणे त्यांची सुटका करून बाहेर काढण्यात आले. मावळमधली ही दृश्य आपण पाहतोय. 37 नागरिक एका बसमध्ये या पुराच्या पाण्यामध्ये अडकून पडलेले होते. NDRFची टीम तिथे दाखल झाली आणि सुरक्षितपणे या सगळ्या प्रवाशांना बाहेर काढण्यात यश मिळालेलं आहे. 37 प्रवासी या पुराच्या पाण्यामध्ये अडकलेले होते, एका बसमध्ये अडकलेले होते. पुणे जिल्ह्यातल्या मावळ तालुक्यातल्या घोरवाडी इथली ही घटना आहे. आपण हे फोटो पाहतोय, एक्सक्लुसिव्ह फोटो पाहतोय. NDRFच्या टीमनं कशा रीतीनं या सगळ्या नागरिकांची सुखरूपपणे सुटका केली आहे ते आपण पाहतोय. पुणे जिल्ह्यामध्ये घाट माथ्यावर मुसळधार पाऊस बरसलेला आहे आणि त्यामुळे अनेक सखल भागात पाणी साचलेलं आहे. अनेक गावं ही पाण्यानं वेढली गेलेली आहेत. त्यापैकीच मावळ तालुक्यातल्या घोरवाडी गावातली ही दृश्य आहेत. गुडघाभर पाण्यामध्ये ही बस अडकलेली होती. या बसला पुढे मागे जाता येत नव्हतं, ही बस अडकून पडलेली होती. त्यानंतर NDRFच्या टीमला पाचारण करण्यात आलं. NDRFची टीम तिथे दाखल झाली आणि या बसमध्ये अडकलेल्या 37 नागरिकांना NDRFच्या या जवानांनी सुखरूपपणे बाहेर काढलेलं आहे. एका खासगी बसमध्ये हे सगळे प्रवासी अडकले होते. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता पावसाचा आढावा घेत आहेत. राज्य आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या नियंत्रण कक्षात जाऊन ते आढावा घेणार आहेत. दुपारी 12 वाजता ही आढावा बैठक होणार असल्याचं समजतंय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आपत्ती व्यवस्थापन कक्षात दुपारी 12 वाजता पोहोचणार आहेत आणि त्यानंतर या सगळ्या परिस्थितीचा आढावा ते घेतील. मुख्यमंत्री राज्यातल्या या परिस्थितीचा, पूरस्थितीचा आढावा घेत आहेत. राज्यभर ठिकठिकाणी हाहाकार निर्माण झालेला आहे. मुंबई उपनगर, वसई विरार, नालासोपारा, पुणे मुंबई द्रुतगती मार्ग, पुण्याचा घाटमाथ्याचा परिसर या सर्वदूर अतिमुसळधार पाऊस आणि या सगळ्या परिस्थितीचा आढावा मुख्यमंत्री घेणार आहेत. रायगड जिल्ह्यातल्या नागोठणे शहरात पावसाचं पाणी शिरलंय. नागोठणे शहरामध्ये पाणी साचल्यामुळे गंभीर स्थिती निर्माण झाली आहे. तर रायगडच्या नागोठणेची दृश्य आपण पाहतोय. काही वेळापूर्वीचीच ही दृश्य आहे. संपूर्ण गावाला पाण्यानं वेढा दिलेला आहे. आपण पाहतोय संपूर्ण गावाला नदीचं स्वरूप प्राप्त झालेलं आहे. जिथे नजर राहील तिथपर्यंत पाणीच पाणी पाहायला मिळत आहे. तर मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरच्या खोपोली एक्झिट जवळ मध्यरात्री दरड कोसळल्यानं मातीचा मोठा ढिगारा आणि अनेक मोठी झाडं रस्त्यावर कोसळली आहेत. या घटनेमुळे खोपोली एक्झिटवरील वाहतूक तात्पुरती बंद करण्यात आली असून पर्यायी मार्ग म्हणून वाहनं जुन्या मुंबई पुणे महामार्गावर वळवण्यात आली आहेत. प्रशासनाकडून हा सगळा मलबा हटवण्याचं काम युद्धपातळीवर सुरू असून वाहन चालकांना सावधगिरी बाळगण्याचं आवाहन करण्यात आलंय. गणेश महाप्रळकर आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत. गणेश, खोपोली एक्झिटवर आता वाहतूक पूर्णपणे ठप्प झाल्याचं समजतंय, काय स्थिती आहे सध्या? माधवी, जर बघितलं आपण तर रायगड जिल्ह्याचं सध्या विदारक चित्र आहे. अनेक नद्या दुथडी भरून वाहत आहेत. सध्याचं आता हे खोपोलीचं आपण जे उदाहरण बघतोय, खोपोली एक्झिट जवळ मोठ्या प्रमाणात दरडीचा भाग आहे. तो या मुसळधार पाऊस कोसळत असल्यामुळे त्या ठिकाणी मातीचा भाग आहे तो नरम होऊन त्या ठिकाणी कोसळलेला आहे. त्यासोबत मोठी वृक्ष देखील कोलमडून पडलेत आणि त्यामुळे मुंबई पुणे एक्सप्रेसवरची जी वाहतूक आहे
ती सध्या त्या ठिकाणी थांबवण्यात आलेली आहे आणि पर्यायी वाहतूक म्हणून आता मुंबई पुणे जो जुना महामार्ग आहे त्याच्यावरनं ही वाहतूक आहे ती खोपोली मार्गे वळवण्यात आलेली आहे. आपण बघितलं तर पावसाचा जोर आहे तो सध्या खोपोली, माथेरान, कर्जत या परिसरात जोरदार आहे. तिथल्या नद्या देखील सध्या धोका पातळी ओलांडून वाहत आहेत आणि त्यामुळे या कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे खोपोलीमधल्या अनेक भागांमध्ये, काही भागांमध्ये आता दरडी कोसळत आहेत आणि त्याच्यातलाच असा हा खोपोली एक्झिट जवळचा जो प्रकार आहे तो समोर आलाय आणि त्यामुळे त्याचा वाहतुकीवर देखील मोठा परिणाम झालाय. आता ती दरड हटवण्याचं काम आहे ते सध्या युद्ध पातळीवर सुरू आहे माधवी. आणि एकंदरीत आपण बघितलं तर अनेक यंत्रणा आहेत ती तिथं काम करतायत. सध्या मोठ्या प्रमाणात हा जो भराव असल्यामुळं थोडा वेळ लागणार आहे आणि त्यामुळं वाहतूक आहे ती त्या ठिकाणी खोळंबू नये यासाठी आता पर्यायी मार्ग म्हणून आता जो जुना एक्सप्रेस आहे मुंबई पुणे त्याच्यावरनं ही वाहतूक वळवण्यात आली आहे. माधवी, एकूणच एक्सप्रेसवेच्या वाहतुकीला आणखी एक ब्रेक लागलेला आहे. गणेश, या संदर्भातले सगळे महत्त्वाचे अपडेट जाणून घेत राहू. सध्या धन्यवाद या माहितीसाठी. तिकडे महाडकरांना पुराची भीती सतावू लागली आहे. वाहनांचं नुकसान होऊ नये म्हणून महाडकरांनी त्यांची वाहनं हायवेवर पार्क केली आहेत. महाड शहरापेक्षा मुंबई गोवा महामार्ग उंचावर आहे आणि त्यामुळे रस्त्याच्या दुतर्फा महाड शहरातली वाहनं लावण्यात आली आहेत. 10 किलोमीटरच्या वाहनांच्या लांबच लांब रांगा अशा रीतीने आपल्याला पाहायला मिळतात. आपली वाहनं सुरक्षित राहावी यासाठी आता या सगळ्या लोकांनी त्यांची वाहनं महामार्गावर पार्क केली आहेत. सावित्री नदी सध्या धोका पातळीच्या बाहेर वाहते आणि त्यामुळं संपूर्ण महाड शहराला या सावित्री नदीच्या पुराच्या पाण्याचा विळखा आहे. आपण बघितले तर सध्या हे महाड शहराच्या बाहेरचं दृश्य आहे आणि समोर जर बघत असाल तर हा महाड शहर आहे आणि संपूर्ण हे सावित्री नदीचं पसरलेलं महाड शहराच्या अवतीभोवती हे पाणी आणि काही जी घरं आहेत ती देखील पाण्याखाली गेलेली आहेत. संपूर्ण बाजारपेठेतली मच्छी मार्केट असेल, सुकट गल्ली असेल, शिवाय जी मुख्य बाजारपेठ आहे ती देखील पाण्याखाली आहे आणि त्यामुळे आपण जर विचार केला तर मुंबई गोवा महामार्गावर सध्या हजारो वाहनं आहेत ती पार्किंग करण्यात आलेली आहेत. याचं कारण जर बघितलं तर 2005 आणि 2021 मध्ये जो सावित्री नदीनं जो रौद्ररूप धारण केलं होतं त्याचा जो परिणाम आहे तो अनेक वाहनांना देखील झाला होता. शिवाय अनेक वाहनं वाहून गेली होती आणि तोच फटका महाडकरांना पुन्हा बसू नये याकरिता या मुंबई गोवा महामार्गावर महाडकरांनी काल रात्रीपासूनच आपली वाहनं आहेत ती सुरक्षित पार्क केलेली आहेत. साधारणतः 10 ते 12 किलोमीटर पर्यंत ही वाहनं आहेत ती सध्या पार्किंग करण्यात आलेली आहेत आणि त्यामुळं संपूर्ण महाड शहरातल्या नागरिकांनी आपली वाहनं असतील, याच्यामध्ये 2 व्हीलर असेल, 4 व्हीलर असेल, मोठे ट्रक असतील, अशी वाहनं आहेत ती पार्किंग केलेली पाहायला मिळतात. पाण्याच्या पातळीत वाढ होण्याची शक्यता आहे आणि याच भीतीपोटी महाडकरांनी आपली वाहनं आहेत ती आता सुरक्षित स्थळी पार्क केलेली पाहायला मिळतात. गणेश मापळकर, एबीपी माझा, रायगड. मुंबई गोवा महामार्गावर पुराच्या पाण्यात एक कार बुडालेली आहे. कारमधील सर्व प्रवासी बाहेर पडल्यामुळे मोठी जीवितहानी टळलेली आहे. मुंबई गोवा महामार्गावरची दृश्य आपण पाहतोय. रायगड मधली दृश्य आहेत. पुराच्या पाण्यामध्ये एक कार पूर्णपणे बुडालेली आहे. कारमधील प्रवासी मात्र वेळेतच बाहेर पडल्यामुळे बचावलेत. आपले प्रतिनिधी गणेश महाप्रळकर आपल्यासोबत आहेत. गणेश, काय स्थिती आपण पाहतोय? संपूर्ण कार या पुराच्या पाण्यात बुडते, एवढं मोठ्या प्रमाणात पाणी महामार्गावर आलंय. माधवी, नक्कीच रायगडच्या उत्तर भागामध्ये सध्या मुसळधार पाऊस कोसळतोय आणि याचा परिणाम आपण बघितला तर कालपासून उत्तर रायगडमधल्या अनेक महामार्गांवर आहे ते पाणी आहे आणि त्यामुळं या पाण्याचा जो फटका आहे तो वाहतुकीवर देखील झालेला आहे. आता सध्याची ही आपण जी व्हिडिओ जर बघितली तर त्या माध्यमातून आपण वाकण जो फाटा आहे जो पाली खोपोली मार्गाला कनेक्ट आहे त्या मार्गावर सध्या मोठ्या प्रमाणात पाणी साचलंय. कारण आजूबाजूच्या परिसराला जी आंबा नदी आहे त्या नदीनं घेराव घातलाय आणि त्यामुळं ही कार आहे ती या पुराच्या पाण्यात अडकून पडली आणि सध्या या संपूर्ण कारचा जो अर्धा भाग आहे तो पाण्याखाली गेल्यामुळे आता ही कार आहे ती हळूहळू बुडत चालली आहे. मात्र ज्या कारमध्ये प्रवास करणारे ते प्रवासी होते त्यांनी प्रसंगावधान राखत या ठिकाणी वेळेत त्यातनं उतरणं आहे ते पसंत केलं आणि त्यामुळं त्यांचा जीव देखील वाचलेला आहे. आणि आपण बघितलं तर पावसाचा जोर आहे तो वाढत चाललेला आहे. आपण उत्तर रायगड मधला जर विचार केला तर त्या वाकण आणि सुकेली खिंडीमधल्या जिंदाल कंपनीजवळ मोठ्या प्रमाणात पाणी साचलंय कालपासून आणि त्यामुळं मुंबईकडून कोकणाकडे येणारी जी वाहतूक आहे ती कालपासूनच ठप्प पडली आहे. शिवाय कोकणाकडून मुंबईकडे जाणारी वाहतूक आहे ती जिंदाल कंपनीजवळ असणाऱ्या सुकेली खिंडीमध्ये ठप्प पडली आणि त्यामुळं मोठ्या प्रमाणात पाणी असल्यामुळं तिथली वाहनं आहेत ती कालपासून उभी आहेत. कारण या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाण्याचा जो साठा आहे तो या ठिकाणी वाढत गेलेला आहे. आंबा नदीनं देखील तिकडून घेराव घातलेला आहे उत्तर रायगडमधनं आणि मध्य रायगडमधल्या कुंडलिका नदीनं देखील मुंबई गोवा महामार्गाजवळ या ठिकाणी घेराव घातल्यामुळं ही परिस्थिती आहे ती उद्भवलेली आहे. माधवी, आपण पाहतोय दृश्यांमध्ये की मोठमोठे ट्रक आणि बसही अर्धे पाण्याखाली गेलेले आहेत. त्यामुळे नागरिकांनी गरज नसेल तर अशा प्रकारे धोकादायक वाहतूक करू नये असं आवाहन एबीपी माझाही करते. गणेश, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. यासोबतच बुलेटिनमध्ये आणखी एक ब्रेक घेतोय. पाहत राहा एबीपी.